आजी मला काय वाटतं माहिती आहे का, तू ना दुधात साखर ओत आणि तेच ढवळून दे. ते सोपं आहे सगळं, ते जमेल तुला. हा हो. अरे सिद्धिराज, ए सिद्धिराजची मॅडम, तुम्हाला काही लाजा बिजा काही आहे की नाही? इथं माझा मुलगा बसलाय, नातू बसलाय, नातसून बसलाय, सून उभी आहे आणि या सगळ्यांच्या समोर तुम्ही माझ्या पाककलेचे धिंडोडे काढतात. अरे ए तुम्ही दोघं काय समजताय मला? मला सगळं काही येते. पुरणपोळी काय, खापरावरती भाजलेले मांडे सुद्धा मला येतात, समजलं? अरे जगात अशी एकही गोष्ट नाही या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलला येत नाही, समजलं? संपला विषय आजी. आजी काय ना, मी आणि भावनाच्या माहेरी चाललोय. भावनाचे म्हणजे माझे सासू सासरे घर बांधतायत, तर त्याचीच आज पूजा आहे. आम्ही येऊ तोपर्यंत तू चुलीवरती खापरावर केलेली पुरणपोळी तयार ठेव. आणि चूल बाहेर मांडता येते, लक्षात आहे ना? जितकं उडून घ्यायचंय ना तितकं उडून घ्या. तुला एकेकाळी या घरात किंमत नव्हती, तुझ्या माहेरची परिस्थिती बिकारडी होती, पण आता दिवस बदललेत ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, आकाशात जास्त उंच भरारी घ्यायचा प्रयत्न केलात ना तर तितक्या जोरात जमिनीवर आपटण्याचा धोकाही असतो, समजलं? आजी तुम्ही हे तुमच्या अनुभवावरनं सांगताय का? जास्त ऑल द बेस्ट. चला. सिद्धू, तर अशा प्रकारे भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. अहो फोन सायलेंट वर ठेवून पण काय उपयोग नाही. व्हायब्रेट झाला की लगेच कळतं फोन आलाय कोणाचा तरी. आता कोणाचा आला फोन? हॅलो, आवाज येत नाहीये बाबा, इथे रेंज नाहीये का? आणि म्हणजे उद्या घर झाल्यावर अवघड होईल इकडे. कशाला टेन्शन घेता, मी देतो की पैसे. एक मिनिट. पण गुरुजी कार्ड चालेल का? ऍक्च्युली ना माझ्याकडे कॅश नाहीये. नाही तर मी एक काम करतो ना, मी ATM वर जातो, कॅश काढतो आणि तुम्हाला देतो. हा नाही मी जातो, आलो लवकर आलो. अहो वेंकी, काय रे? वेंकी, अरे काहीतरी काय? नाही तू ठेवा, आज ठेवते. बाबा घ्या ना, आमच्या इच्छेसाठी. अहो बर गुरुजी येतो. हो. अरे हे काय, गुरुजी गेले सुद्धा? अहो बाबा, मी खूप शोधलं, ATMच नाही आजूबाजूला कुठेच. लक्षात ठेवा हे नंतर, म्हणजे आपल्याला नाही का. एक मिनिट, नको एवढी दगदग करू. आणि संतोषला पण सांग फोन आवरला तरी चालेल. व्यंकीने पैसे दिलेत, दक्षिणा देऊन झालाय. गुरुजी निघाले ते बघ.
ये लक्ष्मी. कशा तू आलीस? तुझे किती आणि कसे आभार मानू कळत नाही. आभार काय त्यात? एवढ्या शुभप्रसंगी मी नाही येणार. नमस्कार. नमस्कार. एक मिनिट. कशाला? हक्काने देते. वीणा, अगं पेढ्याचा बॉक्स आण. ताच पूजा आवरली. हो ना. हो. कशा आहात तुम्ही? बरी. अहो, आणि हा प्रसाद घरी नाही ताई, आता नाही. वास्तू शांतीला येईन ना, तेव्हा घेऊन जाईल. याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? नाहीये श्रीनिवासचं हक्काचं घर, पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. अगदी बरोबर आहे. बरं, आता निघू मी. फार वेळ नाही थांबता येणार. बरं झालं आलीस. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. येते. काळजी घ्या. अरे बाळा, एक मिनिट. ते आत्ता आमच्याकडे पूजा झाली आहे ना, प्रसाद